आणि तुम्हा सर्वांना इथे आल्याबद्दल. जसं सगळे मगासपासून म्हणतात आहे की स्टोरी टेलिंग, प्रशांत नट्टी, द म्युझिक कंपोजर, द व्हायरल थिंग. खरं सांगू ना, आपण सगळी ही एकच इंडस्ट्री मला असं वाटतं. म्हणजे दिस एनी प्लॅटफॉर्म इज वन इंडस्ट्री. आणि मी खूप वर्षांपासून, म्हणजे माझी सुरुवात झाली होती जेव्हा मला वाटतं तो काळ होता अल्बमचाच. कृणाल म्युझिक कंपनी असायची आणि मी कोळी गीतांमध्ये बॅक डान्सिंग करायचो. सो तेव्हापासून मी हे अल्बम्स आणि ह्या गाण्यांमध्ये खूप इन्व्हॉल्ड आहे. सो कॅमेरा आणि मला खूप मला खूप आवडतात ह्या गोष्टी. आणि स्पेसिफिकली नॉनस्टॉप जेव्हा मी कोळी गीतं करायचो तेव्हा वन डे शूट करायचो, त्याला एक स्टोरी असायची. आणि कुठेतरी तो काळ परत बंद झाला, अल्बम्सचा काळ बंद झाला. आणि अचानक पुन्हा तो काळ परत सुरू झाला की पीपल स्टार्टेड कमिंग विथ देअर ओन सॉन्ग. स्वतःची गाणी घेऊन यायला लागली लोक. आणि मग तेव्हा एक नाव माझं नुसतं कानावरती यायला लागलं की प्रशांत दादाचं, की समबडी इज देअर हू इज डुईंग व्हेरी गुड सॉंग्स. मग मी फॉलो होतो करत, पण आय वॉज स्टॉकिंग हिम व्हेरी बॅडली. बट मी खूप स्टॉक करत होतो की काय गाणं येते, कोणाबरोबर येत आहे. आणि मला नेहमी हा प्रश्न पडायचा की यार म्हणजे मी इतकी वर्ष इंडस्ट्रीत, हा माणूस मला का बोलवत नाही कोरिओग्राफीला. असेल हालाकी फोक हा माझा बाज आहे. सो बिकॉज त्याची सगळी गाणी बऱ्यापैकी फोक आणि खूप ऑडियन्स ओरिएंटेड आहेत गाणी. आणि मला असं झालं की यार मला का ना बोलवत हा माणूस. आणि मग अनिल पाटील जे आपले प्रोड्युसर आहेत, ही इज माय कझिन इन अ वे. सो आम्ही एकत्र एक सिनेमा पण केलाय म्हणजे. आणि त्याच्यानंतर मी अनिलदा म्हटलं, यार एक गाणं मला करायचं आहे, पण असं गाणं करायचं आहे ना की जे कधीच झालं नसणार आणि आपण ते करूया. आणि मला वाटतं तो योग जुळून आला असा. आणि फायनली तो योग जुळून आला. आणि प्लीज ही जी काय अफवा आहे ना मार्केटमध्ये की आशिष खूप पैसे घेतो, हे खरंच म्हणजे मला माहित नाही कोणी पसरवली आहे. माझा प्रॉब्लेम काय माहिती तुला सांगू, मला जर गाणं नाही आवडलं ना तर मी नाही सांगतो. माझा हा स्ट्रेट फॉरवर्ड रूल आहे. हे सगळ्यांना माहिती आहे, माझ्या टीमला पण, की भले ते काम आहे, पण मला जर गाणं मला तो वाईब नाही आला ना तो आय से नो. मग लोकांना असं वाटतं की मे बी पेमेंटमुळे किंवा रूड आहे म्हणून असं केलं असेल. पण हे गाणं जेव्हा मी ऐकलं ना, जे आपण म्हणतो वुमन एम्पॉवरमेंट, आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ वुमन एम्पॉवरमेंट. कारण की मी आज जे आहे ते माझ्या आईमुळे आहे. आज मी जे काही नाचतो, आज मी माझ्या अंगात जो काही डान्स आहे तो माझ्या आईने मला शिकवलेला आहे. मी कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाहीये. सो मला असं वाटतं माझी आई घर सांभाळून सगळं करून जिने मला इतकं सांभाळलं आणि मला नृत्यात पारंगत केलं, तर खरंच तिला पण मी नाचताना खूप वर्ष झालं पाहिलं नाहीये मला असं वाटतं. आणि हे गाणं ती स्टोरी सांगून जातं की आपल्या घरातच ती व्यक्ती आहे जिनी ना स्वतःचा आनंद म्हणजे हरवलाय, तर तिला तो आनंद कसा द्यायचा. आणि मला वाटतं हे गाणं तिच्यासाठी भेट असेल. आणि अनिल दादानी ही खरंच माझी बर्थडे गिफ्ट मला दिली आहे हे गाणं. तो मला म्हणाला होता की तुझ्या बर्थडेसाठी मी एक गाणं करतोय आणि हे तुझं गिफ्ट आहे. सो खरंच हे गाणं माझ्या खूप जवळ आहे. कारण की नाच गो बया आहे, यात बायांचा उल्लेख आहे, यात जसं आपण स्टोरी लाईन मध्ये बघतोय काय काय आहे. आणि वन मोर थिंग, जसं तुम्हाला की आम्ही कोरिओग्राफर्स आहोत, आम्ही डान्स डिरेक्टर आहोत, आम्ही बरीच कामं करतो, पण सगळ्यात महत्वाचं काय असतं ना, एक स्क्रीन प्ले. आणि जेव्हा मी गाणं ऐकलं तेव्हा मला गाण्याचं, मी कोरिओग्राफी केली असेल पण मला स्क्रीन प्ले कोणी सांगितला तर प्रशांत दादाने. म्हणजे त्याची ही वॉज व्हेरी सॉर्टेड की आशिष मला असं वाटतं हे गाणं असं दिसलं पाहिजे. आता ते दाखवायचं कसं हे तू बघ, हे लोकेशन मला असं वाटतं ते असे असले पाहिजे, ह्याच्यात कलाकार असतील हे तू बघ. सो अपॅरेंटली तेच आहे की एकमेकांना जेव्हा आपण एक मुभा देतो ना की तू हा डिपार्टमेंट तुझा हे तू कर, तेव्हा ते सगळ्यात उत्तम होतं. म्हणजे सिंगरला जर दिलं की तुम्ही तुमचं मनापासून गा, तर ते मनापासून त्यांचं एक वेगळा टोन लागतो मला असं वाटतं. प्रत्येक कलाकाराला पण मला वाटतं की ज्यांनी एक पात्र सादर केले, मला वाटतं अक्षया, आकांक्षा, तश्वी आणि पूजानी पण. सो मला वाटतं की त्यांनी त्यांचं 100% दिलेलं आहे. आणि हे गाणं खरंच जसं आयुष म्हणाला की मोर दॅन बीइंग व्हायरल, हे लोकांना असं वाटलं पाहिजे की म्युझिक इंडस्ट्री किंवा म्युझिक व्हिडिओचं दिस इज वन ऑफ द बेस्ट सॉन्ग व्हॉट वी हॅव सीन. आणि येस, ही दोन माझी जी कार्टे आहेत ती माझ्यावर नेहमी असतात. नानू सगळ्यांना माहिती आहे, नानूनी दादाबरोबर काम केलंय, राहुल. अँड मी खूप लकी आहे की माझ्याकडे एक इतकी उत्तम टीम आहे जी माझा शब्द कधी पडू देत नाही. अँड आय एम ब्लेस्ड. म्हणजे मला असं वाटतं मी कमवलंय हे मला असं वाटतं. सो दॅट इज व्हॉट आय कॅन से ऑल अबाउट. अँड सो सॉरी, खूप बोललोय मी आता, बस झालं. लागत नाही, पण तुम्ही मुठ्ठी अशी लावली ना ती जोरात लागते. सो दीज आर माय बोलते ना, दे मेक मी स्ट्रॉंग अँड वॉट एव्हर आय एम. मी आज इंडस्ट्रीत जेवढं पण काम केलंय ते त्याच्या सगळ्या आजूबाजूला
राहुल, नानू, दुर्गा इथे बसली जी BTS घेते, अजून पण बसून तिथे माझा. सो माझ्यासाठी BTS दुर्गा घेते. प्रसाद आहे ज्यांनी मेकअप केला आहे, त्याची बायको पण आहे इथे आलेली आज, नम्रता. सो दिस इज अ टीम आय फील, आणि टीम शिवाय हे होऊ शकत नाही मला असं वाटतं. बिकॉज अ वन मॅन, ते म्हणतात ना, कॅनॉट बी अन आर्मी, इट हॅज टू हॅव पीपल, अँड तेव्हाच तो जोरात लागतो. आणि प्रशांत दादा, माझ्याकडून मनापासून खूप शुभेच्छा. नेक्स्ट टाइम प्लीज बजेटचा विचार न करता मला फोन कर. दिल खोलून आज तू नाच नाच गो बया, जरा ठुमका तू लावून नाच. जोरदार टाळ्या मुद्दासाठी. थँक्यू सो मच. आणि तुमच्या सगळ्यांचं कोलॅबरेशन होत राहो. ऑफकोर्स चांगली गाणी मिळण्यासाठी सुद्धा, आणि मुग्धाला आम्हाला वेगवेगळ्या साड्यांमध्ये बघता यावं याच्यासाठी सुद्धा मला असं वाटतं झालं पाहिजे, बनत आहे. थँक्यू. आता सगळ्यांसारखं मी पण एकदा, सर लक्षात ठेवा सर. थँक्यू सो मच मुग्धा. जोरदार टाळ्या मुग्धासाठी.